आम्ही आमच्या लहानपणी ती स्वच्छ निर्मळ आणि अतिशय संथ छान वाहणारी नदी पाहिलेली आहे की तिच्या काठावर आम्ही खूप खेळलो आहे. बऱ्याच वेळा तिथं आम्ही पोहणं आणि इतर ऍक्टिव्हिटी पण केलेल्या आहेत. पण आता त्या नदीचं स्वरूप इतकं विक्षिप्त झालेलं आहे की तिथे खूप सुधारणा होणं गरजेचं आहे आणि आम्हालाही ते मनापासून वाटतं की त्याच्याबद्दल आपणही काही जर करू शकलो तर फार चांगलं होईल. कारण नाशिकमधले खूप सारे मुलं हे जलतरण तलावावर प्रॅक्टिस करून कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतात आणि ते सी स्विमिंग किंवा कलकत्त्याला जे भागीरथी नदीमध्ये 81 किलोमीटर 19 किलोमीटर पोहायला जातात. तर या सगळ्या खेळाडूंना तलावातल्या पाण्यात पोहण्याचा सराव असतो, परंतु वाहत्या पाण्यात सराव करण्यासाठी आपल्याला कुठल्या डॅम मध्ये जाणं हाच एक पर्याय आहे. पण जर नंदिनी नदी स्वच्छ झाली तर अशा पद्धतीचा उपक्रम आपण त्या नदीमध्ये सुद्धा घेऊ शकतो. स्विमिंग मुळे फिटनेस बी राहतो, लहान मुलांचा कॉन्फिडन्स बी वाढतो. अशा प्रकारे जर नदी तुम्ही नंदिनी नदी स्वच्छ केली तर तिथले जे स्लम एरियाचे जे मुलं आहे त्यांना बी अशा प्रकारे फायदा होऊ शकतो. या मुलांची फी भरण्याची ऐपत नाही, असे मुलं त्या नदीमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतील आणि त्याच्यामधून खेळाडू तयार होतील.